देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली असून काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला कायमच विरोध केल्याचा आरोप सुद्धा वैष्णव यांनी केलेला आहे। आप सब जानते हैं कि कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है। आजादी की बाद की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई। इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। तर जातनिहाय जनगणनेवरनं भाजपाने सुद्धा काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचा विचार केला नाही असं बावनकुळे म्हणाले। तर सरकारच्या निर्णयाचं काँग्रेसनं कौतुक करत बिहार निवडणुकीसाठी घोषणा नसावी असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। काँग्रेस पार्टीने कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीने थारा दिली नाही। काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं। ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही, एक मोठा समाज त्या भागात राहतो। यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता, तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं। नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। तर देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आणि या निर्णयाचं स्वागत राष्ट्रवादी अजित पवार गटानेही केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। दरम्यान देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या या निर्णयासंदर्भात ओबीसी नेता आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही आपण ऐकूयात। सगळे आमच्या ओबीसी घटक आणि भटके विमुक्त मनापासून स्वागत करतो। आमची तर ही मागणी समता परिषदेच्या माध्यमातून 1992 सालापासून होती। 2010 मध्ये तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो। समीर भुजबळ खासदार असताना त्यांनी तो ठराव तिकडे मांडला लोकसभेत। त्यांना मुंडे साहेबांपासून सगळ्यांनी सपोर्ट केला आणि ती जनगणना जी आहे ती सेन्सस कमिशनरद्वारे न करता प्रणब मुखर्जींनी जाहीर केलं की आम्ही करतो म्हणून जातगणना आणि वेगळी जातगणना केली। दशवार्षिक जातगणनेबरोबर नाही केली, वेगळी जातगणना शहरातली जी आहे ती नगर विकास खातं आणि गावातलं जे ग्राम विकास खातं आणि त्याचा योग्य प्रकारे जो डाटा निर्माण झाला नाही। कारण सेन्सस कमिशनर जेव्हा करतो त्याला कायद्याचा अधिकार आहे, चुकीची माहिती कोणी दिली तर त्याला शिक्षा आहे आणि म्हणून आमचं पहिल्यापासून आमचं म्हणणं आहे की ते जातगणना ही दशवार्षिक जनगणना सेन्सस कमिशनर कडून करा आणि त्याला आता मान्यता दिली मोदी साहेबांनी। तर आम्हा सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या दृष्टीने एक फार मोठं पाऊल पडलंय असं मी समजतो। तर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी चांगलाच उचलून धरला होता। दरम्यान आता केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता राहुल गांधी आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। जातनिहाय जनगणनेच्या घोषणानंतर राहुल गांधी आपली भूमिका जाहीर करतील। ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत आता सज्ज झालेला आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या।
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला वेग आलेला आहे. टेक्निकल टीमसह एनआयएची टीम बैसरान व्हॅलीमध्ये दाखल झाली. एनआयए पूर्ण व्हॅलीची 3D मॅपिंग करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान एनआयएचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करतायत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानशी 2 हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे. भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडनं व्हिडिओ रिलीज केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. पंजाब सरकार पाकिस्तानी कटकारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेले आहे. सीमेवर अँटी ड्रोन यंत्रणा तैनात केली जाणार आहे. पंजाबमधील सरकारनं सीमेपलीकडनं होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागामध्ये अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्याचं पाकिस्तानची झोप उडून गेल्याचं दिसतंय. नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांना मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. तर भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यातून दिलेली आहे. भारत पाकिस्तानवर हिवाळ्यामध्ये वॉटर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाही. मात्र हिवाळ्यामध्ये सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे. भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नकारल्यास पाकला मदतीची उपाययोजना करणंही अडचणीचं ठरणार आहे. भारताचं सामर्थ्य माहीत असून सुद्धा पाकिस्तानकडनं पोकळ वल्गना करण्यात येत आहेत. पाहूयात त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे. घाबरण्याची गरज नाही, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम म्हणतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय. भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्ताननं परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिलेली आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना इशाक डार यांनी युद्धाची सुद्धा धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे सीमेवर तणाव वाढलेला आहे. कुपवाडा, बारामुल्ला नंतर आता अख्तूर सेक्टरमध्ये सुद्धा गोळीबार झाला. भारतीय लष्करानेही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झी खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं. अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानाकडनं रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही. एवढंच नाही तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याकडनं होईल असं त्यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुकचं नाव समोर आलेलं आहे. फारुक अहमद पीओकेमध्ये लपून बसल्याची माहिती मिळते. अहमद हा पाक लष्करचा टॉप कमांडर आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आज अटक करण्यात आली. मोहम्मद शफी खान पठाण असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याने पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पठाण श्रीनगरहून चंडीगड इथं निघाला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलंय. आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या. पहलगाम हल्ल्याच्या 1 दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातील एका पर्यटकानं केलेला आहे. आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे. तू काश्मीरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का असा प्रश्न या संशयितानं विचारल्याचं साम टीव्हीशी बोलताना आदर्श राऊत याने म्हटलंय. आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. खोक्या भोसलेनं बीड न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र बीड न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते. धरणातून दररोज साधारणतः 1 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी होतोय. सध्या प्रकल्पामध्ये केवळ 28% इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशिवमध्ये अमृत टप्पा 2 योजनेचं काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास तेरणा रुईभर प्रकल्पामधून शहरामध्ये पाणी आणलं जाणार आहे. त्यानंतर धाराशिवकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय.
नांदेडच्या कंधारमध्ये पेठवडस सर्कलमध्ये विविध मागण्यांसाठी अर्धनग्न मशाल मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांची प्रशासनाने भेट घेऊन आश्वासन दिलं, त्यामुळे या गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे। लातूर बाजारामध्ये केशर आंब्यांची मोठी आवक झाली असून 150 ते 200 रुपये भाव प्रति किलोला मिळतोय। केशर बरोबर लालबाग बादाम आणि इतरही आंब्यांची सध्या आवक बाजारामध्ये पाहायला मिळते। आणि आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। भंडारामध्ये एका महिला रांगोळी कलाकाराने रांगोळीच्या माध्यमामधून पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या रांगोळीतून तिनं तिच्या संवेदना व्यक्त केल्या। यावेळी चित्रा वैद्य यांनी हुबेहूब छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून अनोखी श्रद्धांजली दिलेली। चंद्रपूर शहराजवळनं वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कमालीला वेग आला असून हे काम 45 दिवसात चालणार आहे। दरम्यान इरई कामासाठी जिल्हा प्रशासनानं 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला। या टप्प्यामध्ये 6 किलोमीटर नदीपात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावामध्ये कमीत कमी खर्चाचा आदर्श असा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला। विशेष म्हणजे या लग्नामध्ये खर्च टाळून त्या पैशामध्ये नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले। यासाठी दोन्ही पक्षाकडील मंडळींचा सहभाग राहिला आहे। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यामधील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता। याची माहिती जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली। पथकानं बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह थांबवण्याची कारवाई केली। अकोल्यामध्ये अभ्यास करण्यासाठी घरी आलेल्या मैत्रिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। मैत्रिणीने प्रतिकार केल्यावर आरोपीने तिला रूममध्ये डांबून ठेवलं। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केलेली आहे, तर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। यवतमाळ शहरामधील प्रमुख सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। कोल्हापुरात दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर माजी सरपंचाने हवेमध्ये गोळीबार केला। विजयोत्सवामध्ये माजी सरपंचाने हवेमध्ये 2 राऊंड फायरिंग केलं। या माजी सरपंचावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। साताऱ्याच्या बोरगाव परिसरामध्ये उरमोडी नदीजवळ दारू तस्करी करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आलेली। यावेळेस बनावट दारू आणि ट्रकसह 1,91,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळेस बोरवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजपासून विठुरायाच्या महानैवेद्याला देखील आमरसाला सुरुवात झालेली। आज भाविकांना सुद्धा अन्नक्षेत्रामध्ये आमरस पोळीचा महाप्रसाद देण्यात आला। वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादामध्ये आमरस राहणार आहे। रुक्मिणी मातेच्या महाप्रसादामध्ये कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात। आणि आता मनमाडमधून एक बातमी येते। शॉर्ट सर्किटमुळे टेम्पोला भीषण आग लागली। दरम्यान मालेगावजवळील सटाणा नाका परिसरामध्ये ही घटना घडली असून सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीमध्ये संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। सोलापूरच्या अक्कलकोटमधील नागरसोंडमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडली। या शर्यतीचं शेतकरी क्रांती सेनेकडून आयोजन करण्यात आलेलं। यामध्ये 110 बैलगाडा जोडींनी सहभाग नोंदवला। दरम्यान विजेत्या बैलगाडीला मानधन आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। अक्षय
अक्षय तृतीयेनिमित्त सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली। हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिलेले। गणपती मूर्तीभोवती आंबे रचून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा साकारण्यात आलेला आहे। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। भाजप आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विखेंच्या साखर कारखान्यामध्ये 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। शिर्डी शहरामध्ये अजित पवार गटाच्या कलश यात्रेमध्ये चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। नेत्यांचा अनेक कार्यकर्त्यांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला। माजी आमदार लहू कानडेंच्या खिशातून 12,000 आणि काही महत्त्वाची कागदपत्र चोरट्यानं लंपास केली। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्याच्या राजकारणातून छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। भुजबळ वर्षा निवासस्थानी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। भुजबळांची गाडी वर्षा निवासस्थानी जात असतानाची दृश्यही आपण पाहतो। या दोघांच्याही भेटीमागचं कारण नक्की काय हे अद्याप समजलेलं नाहीये। मात्र माजी मंत्री छगन भुजबळ हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानावर पोहोचलेत। आजच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहप्रवेश केला। तिथे राहायला गेलेले आणि त्यानंतर अगदी लगेचच आपण पाहतोय माजी मंत्री छगन भुजबळ हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये नक्की कोणत्या विषयांसंदर्भात चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भुजबळ आता फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। या दोघांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। नंदुरबार शहरातील माळीवाड्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त सालदाकिरीसाठी दगड उचलण्याची आगळीवेगळी परंपरा आहे। जवळपास 1.25 मणाचा म्हणजेच 90 किलोचा हा गोल गुळगुळीत दगड असतो। हा दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते। धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये आजही अखाजूच्या सणाचा उत्साह भरभरून दिसून येतोय। ग्रामीण भागातील सासूरवासणी दिवाळीनंतर अखाजूला माहेरी येत असतात। आज आंब्याचा रस आणि खापरावरच्या पुरणपोळ्यांचा बेत असतो। सोबतच घागर भरण्याची परंपरा आजही सुरू आहे। धुळ्यातील खानदेशवासियांची कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरामध्ये हिंदोळ महोत्सव पार पडला। या महोत्सवादरम्यान अक्षय तृतीयानिमित्त सजवण्यात आलेल्या पाळण्यामध्ये एकविरा देवी मातेला मूर्तीला विराजमान करण्यात आलं। यावेळेस आंब्याने सजवलेल्या पाळण्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली। अक्षय तृतीयेनिमित्त धुळे शहरामध्ये 20 टन आंब्यांची विक्री झालेली। या दिवशी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा खानदेशात असल्यामुळे आंब्यांना मोठी मागणी असते। आंबे, खरबूज त्याचबरोबर मातीची घागर घेण्याची भाविकांनी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आणि आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येण्याची घोषणा केलेली आहे। मुंबईमध्ये आल्याशिवाय पर्याय निघत नाही, त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत जावं लागेल असं ते म्हणाले। तर आंदोलनाची पुढील दिशा 1 ऑगस्टला ठरणार आहे। पुण्यातील एका रहिवासी सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना घडली। एका बाल्कनीतून कुंडी खाली पडून मुले खेळत असताना एका लहान मुलाच्या डोक्यात आदळली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना कोथरूड परिसरामध्ये रविवारी दुपारी घडली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय।
पुण्यातील पिरंगुटमधील स्थानिक मुसलमानांना एक ठराव मंजूर केलेला आहे. ठरावानुसार स्थानिक मुस्लिम वगळता इतर मुसलमानांना मशिदीत प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. पिरंगुटच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या बैठकीमध्ये गावातील मशिदीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केलेले. पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करा, तसेच सेंट्रल बिल्डिंगमध्ये देखील शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षक भरती करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये हैदराबाद कनेक्शन पुढे आलेलं आहे. हैदराबाद येथील अण्णा नावाच्या व्यक्तीनं या नोटा पुण्यातील प्रभू आणि नरेश शेट्टी यांना दिल्या. एवढंच नाही तर अण्णाची एक टीम देखील पुण्यामध्ये बनावट नोटांची छपाई करण्यासाठी होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रांजणगाव महागणपतीला 5001 आंब्यांची आरास करण्यात आली. सजावटीसाठी वापरलेली फळं, फुलं, पारंपरिक सजावटीच्या साहित्यामुळे मंदिर परिसरामध्ये पवित्र आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं. आता बघूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या. नाशिकमध्ये पोलीस ठाण्याजवळनं आरोपीने सिनेस्टाईल धूम ठोकलेली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये ही घटना घडली. क्रिश शिंदे असं आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीनं आरोपीने पळ काढला. मनमाडच्या भाजी विक्रेत्यांसाठी सावित्रीबाई फुले मार्केट करोडो रुपये खर्च करत बांधण्यात आलेले. मात्र 25 वर्ष उलटून सुद्धा काम पूर्ण न झालं नाही. मार्केटची इमारत कचऱ्याची कुंडी झालेली, त्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विकतात आणि अर्धवट झालेल्या मार्केटचं काम लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालिकेनं दिलेला आहे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. IPS देवेंद्र भारती यांची मुंबईचे आयुक्तपदी आता वर्णी लागलेली. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असणार आहे. देवेंद्र भारती यांनी त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे. देवेंद्र भारती यांनी पदभार स्वीकारला असून आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून ते काम पाहणार आहेत. पणसळकर निवृत्त झाले आणि त्यानंतर आता देवेंद्र भारती यांनी त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे. पदभार स्वीकारतानाची दृश्य आपण पाहतोय. IPS देवेंद्र भारती आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. फणसळकर हे आता देवेंद्र भारती यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आपण ही पदभार स्वीकारतानाचे दृश्य पाहतो. देवेंद्र भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. नाशिकमध्ये भर उन्हाळ्यामध्ये डेंग्यू आजाराने डोकं वर काढलं असून मागील 20 दिवसांमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागात मिळून 107 रुग्ण आढळून आलेले, तर अनेक जण तापाने फणफणले. यामुळे नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून उपाययोजना आखण्यास सुरुवात झालेली. अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने ग्राहकांचा सोने खरेदीकडे ओढ वाढलेली आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,200 रुपयांवर गेला. त्यामुळे सराफा बाजारामध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसते. जिल्ह्यामध्ये दिवसभरात खरेदीतून 50 कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. नाशिकच्या देवळामेशीमध्ये जगदंबा देवीच्या यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. यात्रानिमित्ताने देवीच्या मंदिरापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. यावर्षी अक्षय तृतीयानिमित्तानं 8 दिवस अगोदर यात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीच्या भक्तांकडून माणसांनी भरलेल्या 12 गाड्या ओढण्यात येतात. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नाशिकच्या रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीला आकर्षक आंब्यांची सजावट करण्यात आलेली आहे. यावेळेस देवगड, हापूस, केशर अशा विविध प्रजातींचे आंबे गणपतीला अर्पण करण्यात आले. आणि आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या. पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल. पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे.
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाची फलकबाजी शिवसेना भवन परिसरात करण्यात आलेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. शिंदेंच्या याच मदत कार्याचं कौतुक म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानाच्या वतीने ही फलकबाजी करण्यात आली आहे. दादरच्या शिवसेना भवनाजवळ 2 तरुणांकडून बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरवर ठाकरे नावाची दहशत असा उल्लेख होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची इच्छा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. सेना भवनाच्या गेटवर बॅनर पकडून उभ्या असलेल्या तरुणांचा फोटो सध्या समोर आलेला आहे. मिठागर जागेच्या SRA उभारलेल्या फलकावर मुलुंडवासियांनी संताप व्यक्त केलेला होता. या फलकामध्ये ही जागा सरकारच्या मालकीची असून त्यावर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे. आता गुगल पे वरून तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. गुगल पे 10 लाखांपर्यंत पर्सनल लोन देणार आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यातून EMI पेमेंट कापलं जाणार आहे. आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. दहशतवाद असाच संपवावा लागतो असा बॅनर सावंतवाडीमध्ये लावलेला होता. हा बॅनर सावंतवाडी नगर परिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला होता. रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा 37 अंशांवर गेलेल्या पुढचे 3 दिवस पारा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं दिलेलं आहे. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग बांधा रस्त्यालगत मोरगाव म्हातारबाबा मंदिर परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं. साधारण अर्धा तास तो परिसरामध्ये घुटमळत होता. त्यानंतर त्याने जंगलामध्ये धूम टोकली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्यांची आवक रत्नागिरीमध्ये वाढलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झाला असून स्थानिक बाजारामध्ये आंबा दाखल झालेला आहे. सध्या बाजारात 500 ते 800 रुपये डझन हापूस आंबा विकला जातो. आजच्या मुहूर्तावर आंबा खरेदीसाठी कोकणी माणूस बाजारात दाखल झालाय. रत्नागिरीमधील गणपतीमुळे मंदिरामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रींच्या चरणी हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. जवळपास 800हून अधिक आंबे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. या आंब्यानंतर भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. Minus